दरवाजा उघडाच होता. मालक, अहो मालक, बिझी आहे का लय? काय गय रकमे, तुला अक्कल विक्कल हाय का नाही? किती वाजलेत आता? अहो ते आज शाळेत गेली होती ना मी आज, म्हणून उशीर झाला आज. अगं पण तुझं कामाला यायची वेळ कोणती? तू आली कवा? आ हा, बरोबर आहे. आजच उशीर झाला मला. रोज तर लवकर येते ना मी. तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय? पैसा तुला ह्याची देतोय का मी? होय आ अहो ते काय झालं ना, रात्री जरा म्हणजे मी तेच सांगायला इथे आली होती. नवऱ्याची तब्येत जरा बिघडली. तुझी 17 घरांनी मला नग सांगू. आणि काय गये, पैसे घेताना तर लई घाई गडबड करती. अहो पण माझं ऐका तरी. मला ना अलीकडं ना तुझं एक बी काम मला पसंत पडना बघ. काय साफसफाई चांगली करत नाही, नीटनेटकं काम करत नाही. आ वर थोबाडा असतोय आणि खाली हात चालतय. अहो एवढी तर स्वच्छता आहे आणि काय तुम्ही बोलताय? एवढं मोठं घर आहे तुमचं, तरी पण मी एवढं कमी पगारामध्ये. हे बघ ही किती घाण आहे. ही का तुझ्या बापानं साफ करायची का? होय गय? बापाचं नाव हा? मी करते ना, आता करते मी लगेच. काय करतीस? काय माझं तोंड बघतीस? तुला ह्याच पैसा देतोय होय मी? जरा असं नाटकं केली ना, कामावरून खाली करून टाकीन. मालक असं करू नका. बघा मी कमी पैशात पण तुमचे एवढे 4 रूम आहेत, मी सगळे साफ करते. जास्त वेळ तर माझा इथेच जातो. बाकी ठिकाणी मला एवढा वेळ लागत पण नाही. तसं बी आमच्याकडे लई लोक काम करायला तडपड करते ती, कळलं का? उगत जाऊ दे म्हणलं, तुला लईच गरज आहे कामाची. आणि एक विचार केला आम्ही बी, म्हणून ठेवली तुला कामाला. आज मी अशी पण कामाला नव्हती आलेली. काही बोलायचं होतं म्हणून आले होते. काय बोलायचंय तुला आता? आज जर मला 2 दिवसाची रजा पाहिजे होती. वा 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 वा, हे बघा मोठी आपिसीन बाई. ह्याच्या मायला आता हिला रजा पाहिजे. ऐका तरी माझं. मला माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाही आणि मला पैशाची पण गरज होती जरा. तुझी गरज विरज मला नग सांगू. चल पटपट काम करून घे. ऐका ना, माझ्या नवऱ्याला पॅरालिसिस लकवा मारलाय हो त्याला. मग काय आम्ही तुझ्या घर सांभाळायची जिम्मेदारी उचलली होय? आज तुझ्या नवऱ्याला लकवा मारल, उद्या तुझे पोरं लेकरं बाळाला काहीतरी होईल. अहो तुम्ही लेकरांवर कशाला जाता? तू का माझी केलेली का ठेवलेली तुझी एवढी मी काळजी घ्यायला? आईला काय कटकट आहे या लोकांची. यांना पैसा बी द्यावं आणि आमच्या डोक्याला ताण बी करून घ्यावा. अहो पण आईला वैतागून गेलंय जीव माझं. अहो रोजची गोष्ट वेगळी आहे, पण माझ्या नवऱ्याला लकवा मारलाय हो रात्री, म्हणून मी आत्ता उशिरा आली आणि मला 2 दिवसाची रजा पण आणि पैसे पण पाहिजेत. अरे काय गे, काय तुझा घराणा झाला का नाही? आईला नुसती डोक्याला कटकट. तेवढी मदत करा ना पैशाची. अजून परत त्याच्यावरच आली का? मदत करा मदत करा. तुला काय मी घरकामाला ठेवली काय माझ्या कामाला ठेवली होय गय? असं काय बोलताय हो? मग एक काम कर की, काय? तुला पैसे वाढवून देतो. चालेल. घरकाम तर तू करतीसच, पण मग आमचं बी काम करत जा. तुमचंच तर काम करते मी घरातलं. अगं तू येडी का खुळी? आईला तुला काय डोकं हाय का नाही म्हणतो मी? हे बघ माझं म्हणायचं असं होतं. बोला आता पुढे. अगं म्हणजे माझं बी काम करीत जा, मग तुला पैसे देतो वाढवून. आता सगळीच तर मी कामं करते, अजून कोणती कामं आहेत? माझी बी सेवा कर म्हणलं तुला थोडी थोडी. सेवा? मग देतो तुला खायला मेवा. आता तुमची काय सेवा करायची पण? अगं आमच्यासारख्या गड्याला काय लागतं? तुझी असली रसरसलेली जवानी आमच्या कामाला कधी यायची?
ते सगळं बरोबर आहे, पण मी आ असं कधी वंगाळ काम नाही केलं. हा ग, तू वंगाळ काम कधी करतीस, पण आता आमच्यासाठी एकदा करून बघ, म्हणजे तुला कसं हळू 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 सवय लागेल आमची. हा, बरोबर आहे. पैसे तेवढे मला. पैसे? अगं तुला पैसा देतोय की, कधी नाही म्हणलंय. पण मालक, मी असं त्या नजरेने कधी बघितलं पण नाही, माझ्या ध्यानीमनी पण नाही असं काही करायचं. अगं तुझी नजर नाही तसली, पण माझी नजर कसं चुकू मी? असला रसरसलेला आंबा बघून आता आंब्याचा रस चोकायची इच्छा होतीच की माणसाला. मालक, मी बघा 2 पोरं आहेत मला आणि नवरा आहे, म्हणजे मी असं कधी केलं नाही हो कधी आयुष्यात. अगं कधी नाही केलं, पण आता कर की, मी सांगतोय म्हणून. तसं बी तुला पैशाची गरज आहेच. आ आता पैसा पाहिजे म्हणल्यावर काही ना काहीतरी करावंच लागेल तुला. आ बरोबर आहे. तसं तू जरा शिकल्या सवरलेली राहिली असती तर माझ्या ऑफिसमध्ये तुला काम लावून दिलो असतो, पण तू ते बी नाही. आ मग आता तू एकच काम करणार, फक्त आमची सेवा. मालक, कसं मला हे सगळं नाही जमणार हो करायला, असं काही जमणार नाही? नाही जमणार? नाही. चल निघ मग. हायला फुक्कट येळ वाया घातला माझा, म्हणून नाही जमणार. ऐका ना, माझ्या इथं पैसे वाटायला बसलोय होय मी का आनंद आश्रम उघडलाय? कुणी बी आलं ना घंटी वाजून राहिलं, आईला डोक्याला कटकट. मी परवा येते, मला एवढे 5,000 रुपये आणि दिले असते तर. तुला एकदा म्हणलं ना, उगा आपलं डोकं नाही खराब करायचं. एक तरी माझं ऐक, नाहीतर हे बघ दरवाजा उघडा आहे, नीट वाट धरायची बाहेरची. ओरडते कशाला? माझी मजबुरी आहे म्हणून तुमच्याकडे मी अपेक्षेने आली ना, तर तुम्ही कसं बोलताय माझ्याशी? अगं तुझं सगळं बरोबर आहे, पण आता आमची बी मजबुरीच आहे की. आमच्या मनाला जरा सुख नाही भेटला तर उगा आमच्या जीव बी बारीक बारीक व्हायचं की. मग सांग बरं, आमची मजबुरी आहे का नाही ती? जमायचं हो असं काही? माईला तुला नाही जमायचं आणि मग माझं थोबाड कशाला बघत थांबलीस? चल निघ की बाहेर. आईला नसती कटकट डोक्याला. रुबाब तर बघा महाराणीचा. ऐका ना, मला ना पैशाची लय गरज आहे. जर मी तयार झाले तर मला जरा वाढून देणार का पैसे? अगं तेच तरी मी तुला समजून सांगत होतो. तू तयार झाल्यावर मी तुला पैसा नाही देत का? तू सांगशील तेवढे पैसे देतो की तुला. पण ही गोष्ट कुठे बाहेर जाता का? आता काय मला येडफीड लागलंय होय बाहेर सांगायला? असं कसं होणार बरं? मग चालतंय, चला. आता आली का ताळ्यावर? मग तुला पैसे पहिलं पाहिजे का काम झाल्यावर? पहिले पैसे. मग तेच विचारतोय ग. अजून तुझ्या मनाला असं वाटलं नाही पाहिजे आईला मालकाने आपल्याला धोका दिला? नाही तसा उगं तुझ्या मनात धुडधूड 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 कशाला म्हणलं? आपलं काम सुरळीत झालेलं मला आवडायचं. बरोबर आहे. नाही, विश्वास आहे मला तुमच्यावर. आता तू एवढ्या दिवसात ना आमच्या घरी काम करते म्हणल्यावर तुझा विश्वास राहणारच. हो. हे बघ, कडक कडक नोटा आणलेत बँकेतून काढून, पण तुझ्या नशिबात होते बघ हे नोटा. आम्ही दुसराच विचार केला होता, पण ते म्हणतात ना, नोट नोट पे लिखा है लेने वाले का नाम. करायचे बरं का, कराय. सगळेच दिले असते मला तर. अगं आता सगळंच पाहिजे का? गरज आहे ना म्हणून. माझा खिसा काय रिकामा करती काय? सगळेच द्या ना. हा लांबनं असं एवढं उरावर आलेला आम्हाला खपणार नाही. माफ करा.
आमची सगळी लक्ष्मी देऊन काय आम्हाला बोडकं बसायचंय का? हे बघ 2 तर नोटा आमच्या खिशात पाहिजे, चालतंय. त्याच्याशिवाय आम्हाला करमत नाही. घे पैसा. तू म्हणली ना त्याच्यापेक्षा डबल आहे. हां हां, डबल आहेत. हां. मी उद्या येऊ का मग ह्या कामासाठी? उद्या? हां. कसल्या कामासाठी? नाही म्हणजे ते आपलं ठरल्यानुसार. अहो नाही नाही, तिकडं आण ते ऐका पैसे. ना, ऐका ना मालक, मी आता तयार आहे, मी तयार आहे आता. आईला येडी खुळ्यावानी बाता करते. चल मग. हां हां, चल. असे आईला या सावकाराला काय तू येडं खोळ समजली होय काय? 1 रुपया बी देतो तर लई विचार करून देतो मी. मग हे तर तुला 20,000 रुपये दिलेत. थोडं प्रेमाने बोला, उगाच मला भीती वाटू लागली. असं म्हणती होय? आता तू बाईची जात, तुला भीती तर वाटणारच. हा? पण तसं काय भीती मनात येऊ दे नको. असं कसं तुला हळूहळू प्रेमाने घेतो. हा चल. हां. मी हाय की, अगं मी असताना कसली भीती. येते मी मालक. ए रकमे, काय वर तोंड करून चाललीस? आता काय राहिलंय? एक सांगायचं राहिलंय तुला. मोरल्या बारीला येताना अशी चकाचक साडी, असा मस्त मेकअप, असा जरा शेंटचा फवारा, असं सगळं करून ये. म्हणजे मला नाही का जरा जास्तच आवडल. हा? ठीक आहे, 2 दिवस येणार नाही मी. चालतंय, जा. नमस्कार. हायला आम्हाला तर कुठं आवडली. पण उगा आपलं घेतलं समजून.